विद्यार्थी मित्रांनो, अशी पुस्तकं हा पाठ आपला सुरू आहे, ज्याचे लेखक आहेत डॉक्टर निर्मल कुमार फडकुले. आपण या पाठामध्ये लेखकांनी सांगितले पुस्तकाचं जे महत्त्व सांगितलेलं आहे किंवा पुस्तकाला त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी जे महत्त्वाचं स्थान सांगितलेलं आहे त्याविषयी चर्चा करतो आहे. पुस्तक आपल्याला किती महत्त्वपूर्ण आहे किंवा पुस्तकांमुळे आपलं जीवन कसं सुकर होते, आपलं जीवन कसं कलात्मक आनंद देणारं ठरते, हे त्यांनी याची चर्चा त्यांनी या पाठातून केली. याच्या आधी आपण ते पाहिलेलं आहे. ठीक आहे. तर पुढचा परिच्छेद आपण पाहणार आहोत. पुस्तकाचा पान नंबर आहे 12 आणि अगदी शेवटचा परिच्छेद तो आहे. मी एके दिवशी अत्यंत विमनस्क अवस्थेत होतो. त्या दिवशी माझा एक कलावंत मित्र एका अपघातात मरण पावला होता. लेखकाचं कृती येऊ शकते एका मार्कासाठीची. लेखकाची विमनस्क अवस्था असल्याचं कारण काय कारण आहे मग, की लेखकांचा मित्र, एक कलावंत मित्र एका अपघातामध्ये मरण पावला होता. त्यामुळे लेखक अतिशय विमनस्क होते, दुःखी अवस्थेमध्ये होते. त्यांचं मन अगदी दुःखी होतं. अंतःकरणातून ते दुःखी होते. जगण्यासाठी त्याच्याजवळ कितीतरी सुंदर सामग्री होती. तो जो कलावंत मित्र जो अपघातात मरण पावला होता, त्याच्याजवळ जगण्यासाठी खूप सुंदर अशी सामग्री होती. कलावंताचं जीवन मन असलेला हा भाबडा हळवा माणूस अचानक एका मोटार अपघातात ठार झाला. कलावंताचं जिवंत मन असलेला, कारण हे कलावंत म्हटलं की भरभरून जीवन जगणं त्यांचं असतं, आणि असा हा हळवा असलेला माणूस अचानकपणे मोटार अपघातात ठार झाला, आणि त्यामुळे लेखकाचं मन त्या दिवशी संबंध दिवसभर ते अस्वस्थ होते. रात्री कपाटातलं हेमिंग्वेचं द ओल्ड मॅन अँड द सी हे छोटेखानी पुस्तक बाहेर काढलं. पहा पुस्तकाचं महत्त्व. लेखकाची मनस्थिती हे विमनस्क आहे, दुःखी अवस्थेमध्ये ते आहेत, आणि अशा वेळेला खऱ्या अर्थाने साथ देणारं म्हणजे त्यांचं पुस्तक त्यांनी त्या कपाटातलं हेमिंग्वे हे अमेरिकन साहित्यिक आहेत. त्यांचं पुस्तक द ओल्ड मॅन अँड द सी हे एक छोटं पुस्तक त्यांनी बाहेर काढलं. त्यावरची झूळ झटकली आणि ते वाचायला सुरुवात केली. पहा लेखकांनी विमनस्क अवस्थेमध्ये त्या पुस्तकाला वाचायला सुरुवात केली. पुस्तकावरची धूळ ज्याप्रमाणे मी झटकली, त्याप्रमाणे माझ्या मनावर साचलेली दुःखी निराश विचारांची धूळ त्या पुस्तकानं झटकून टाकली. म्हणजे जसं लेखक जवळचा मित्र मरण पावल्यामुळे दुःखी होते, आणि अशा अवस्थेमध्ये त्यांनी कपाटातलं हेमिंग्वेचं पुस्तक काढलं, आणि त्या पुस्तकाची धूळ जशी त्यांनी झटकली, तसं त्यांच्या मनावरचं जे दुःखी निराश असलेल्या विचारांची धूळही त्या पुस्तकामुळे झटकल्या गेली. त्यांनी ती झटकून टाकली. पहिल्या 2-3 पानातच त्या छोट्या कादंबरीनं मला खिळवून ठेवलं. कादंबरी आहे हे पुस्तक म्हणजे, आणि लेखकाने वाचायला सुरुवात केली तर पहिल्या 2-3 पानातच त्या छोट्या कादंबरीनं, पुस्तक अतिशय छोटं आहे, कादंबरी छोटी आहे, पण तरी सुद्धा लेखकाला खिळवून ठेवलं. खिळवून ठेवले, टिकवून ठेवले. लेखकाचं मन त्या ठिकाणी लागलं, किंवा लेखकांना ते पुस्तक आवडायला लागलं. अर्नेस्ट हेमिंग्वे हा एक विलक्षण प्रतिभेचा लेखक होऊन गेलेला आहे. त्याचं नाव काय आहे? अर्नेस्ट हेमिंग्वे, अर्थात अमेरिकन लेखक आहेत. त्यांचं जे पुस्तक आहे द ओल्ड मॅन अँड द सी हे छोटेखानी पुस्तक लेखक वाचायला घेतात, आणि 2-3 पुस्तकामध्येच त्यांचं मन त्यामध्ये रमायला लागतं. कादंबरी ते खिळवून ठेवतात. आणि काय सांगितलं त्या कादंबरीमध्ये पहा, साहजिकच त्याची जीवनदृष्टी त्याच्या साहित्यातून प्रकट झाली आहे. म्हणजे कोणत्याही लेखकाचे जे जीवनाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन असतो, हे तो जो लेख लिहितो त्यातून ते व्यक्त झालेलं असते. अर्थातच हेमिंग्वेचा जीवन दृष्टिकोन सुद्धा त्यांच्या साहित्यातून प्रकट झालेला आहे. द ओल्ड मॅन अँड द सी ही कादंबरी त्याचं बलदंड वृत्तीनं भारलेली आहे. बलदंड वृत्तीनं भारलेली आहे. म्हणजे ही जी कादंबरी आहे यामध्ये व्यक्तीची जी बलदंड वृत्ती आहे ती त्यामध्ये साकार झालेली आहे. एक म्हातारा, आता कादंबरी थोडक्यात लेखक सांगतात आपल्याला इथे, एक म्हातारा कोळी देवमाशाची शिकार करण्यासाठी अथांग सागरात आपली होडी ढकलतो. एक म्हातारा कोळी देवमाशाची शिकार करण्यासाठी अथांग सागरात आपली होडी ढकलतो. इथे अथांग हा शब्द दिलेला आहे, आणि बरेच वेळेला कृतीमध्ये शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा असा येतो. जसं आता उदाहरणार्थ जसं ज्याचा थांग लागत नाही, ज्याचा थांग मिळत नाही, असा कोण मग, अर्थात अथांग. सागराला समानार्थी शब्द विचारला जाऊ शकते. जसं सागरला जलधी सुद्धा म्हणतात, त्यानंतर समुद्र सुद्धा म्हणतात. तर समानार्थी शब्द सुद्धा इथे लक्षात घ्यायचे. त्याला सामान्य मासे नको होते. देवमाशाला जिंकण्याचे धाडसी मनसुबे मनात रचून हा काटक म्हातारा होडी वल्लवत कित्येक मैल अंतरावर गेला.
पहा, सामान्य माशांची शिकार त्याला करायची नव्हती. त्याला शिकार करायची होती ती देवमाशाची. आणि देवमाशाची शिकार करणं तितकंसं सोपं नव्हतं. जिंकण्याचे जे म्हणजे देवमाशाची शिकार करून आणणे हा जो त्यांनी धाडसी निर्णय घेतला होता, मनसुबे मनात रचला होता. जे मनसुबे मनात रचणे म्हणजे काय? मनात विचार पक्का केला होता. तर याला काटक म्हातारा म्हटलेला आहे. म्हणजे इतकी साधी-सोपी ती कृती नव्हती. आणि असं मनसुबे मनात रचून तो सागरात आपली होडी त्यांनी ढकलली. तर अर्थातच तो कसा काटक म्हातारा होता आणि कित्येक मैल अंतरावर गेला. पोटात अन्न नव्हतं, तहानेने त्याला शोष पडला होता. शोष पडला होता, त्याचा घसा कोरडा पडला होता. शोष पडणे, घसा कोरडा पडणे म्हणजे तहान लागलेली होती आणि पोटातही अन्न नव्हतं, त्याला भूक लागलेली होती, पण मागं फिरायचं नाही हा त्याचा बाणा होता. बाणा इथे स्वभाव, हा त्याचा स्वभाव होता. एकदा घेतलेला निर्णय, पुढे टाकलेलं पाऊल मागे घ्यायचं नाही. आणि म्हणून जो काटक असलेला आणि त्यांनी जो निर्णय घेतला होता, त्या निर्णय घेतल्यामुळे भूक लागलेली असली, तहान लागलेली असली तरी त्यांनी त्या सागरामध्ये आपली होडी ढकलली आणि तो देवमाशाच्या शिकारीला निघाला. त्याच्या थकलेल्या हाडात अजूनही खवळलेल्या लाटांबरोबर झुंजण्याची आणि सागरावर मात करण्याची जिद्द होती. पहा, त्याचे हात थकले होते. थकलेल्या हाडात, कारण तो म्हातारा आहे आणि म्हणून लेखक तिथे शब्द वापरत आहेत की त्याच्या थकलेल्या हाडात. या शब्दावरून सुद्धा आपल्याला तो व्यक्ती म्हातारा असल्याची जाणीव होते. तर अजूनही खवळलेल्या लाटांबरोबर झुंजण्याची आणि सागरावर मात करण्याची जिद्द होती. पहा, मनुष्याच्या स्वभावामध्ये जर जिद्द असेल, एखादी गोष्ट करून दाखवण्याची जिद्द असेल, तर त्यासाठी वय आडवं येत नाही. इथे लेखक हेच सुचवू इच्छितात. कधी न सापडलेला महाप्रचंड देव मासा आज आपण मिळवायचा या आकांक्षेने रोमारोमातून पेटून निघालेला हा कणखर आशावादी म्हातारा पुढेच चालला होता. पहा, काय म्हणते आहे की हा म्हातारा काटक आहे. मनात त्यांनी पक्का विचार केलेला आहे, देवमाशाचीच त्याला शिकार करायची आहे. आणि एकदा का त्यांनी पक्का केला की मग आता म्हणजे तो म्हातारा असला, त्याची हाडं थकलेली असली तरी सागरावर मात करण्याची त्याची जिद्द मात्र पक्की होती. आणि म्हणून मग कोणाला कधीही न सापडणारा हा महाप्रचंड देवमासा आज आपण मिळवायचा ही त्याची इच्छा होती, आकांक्षा होती. आणि त्याच आकांक्षेने, त्याच इच्छेने रोमारोमातून पेटून निघालेला हा जो म्हातारा आहे, हा अतिशय कणखर आशावादी म्हातारा पुढे चालला होता. म्हणजे समुद्रामध्ये त्यांनी कित्येक मैल प्रवास केलेला होता. कशासाठी? फक्त देवमासा पकडण्यासाठी. देवमासा मिळण्याचे चिन्ह दिसत नव्हते. जरी तो समुद्राच्या लाटांबरोबर झुंजत होता, देवमाशाची त्याला शिकार करायची होती, पण देवमासा मात्र मिळण्याचे चिन्ह काही कुठे दिसत नव्हते. त्याला जाणीव त्याची होत नव्हती. उपाशी पोट कुरकुरत होतं, म्हणजे अर्थातच त्याला प्रचंड भूक लागलेली होती. थकलेले हातपाय होडी मागे घेण्याचा सल्ला देत होते. पहा, म्हातारा आहे, हाडं जरी थकलेली असली तरी सुद्धा समुद्राबरोबर झुंज देण्याची त्याची तयारी आहे आणि त्याच जिद्दीने तो त्या देवमासाला पकडण्यासाठी निघालेला आहे. परंतु कित्येक मैल सागरात गेल्यावरही त्याला देवमासा दिसण्याचे चिन्ह अजिबात मिळत नव्हते. अशा वेळेला त्याच्या पोटात भूकही लागलेली होती. भुकेने कुरकुरत होतं आणि म्हातारा होता आणि शिवाय इतक्या लांबपर्यंत त्यांनी प्रवास केला होता, होडीने प्रवास केला होता, म्हणून त्याचे हातपायही थकले होते. अशा वेळेला त्याचे थकलेले हातपाय मात्र त्याला मागे फिरण्याचा सल्ला देत होते. पण हा हटवादी मन परतायला तयार नव्हतं. पण अर्थातच तो म्हातारा अतिशय हट्टी होता आणि त्यामुळे त्याला मागे परतायचं नव्हतं. तो तसाच होडी वलवत पुढे चालला. एकाएकी प्रचंड खडबड झाली. खडबड अभ्यस्त शब्द. ठीक आहे, मी याच्या आधी तुम्हाला सांगितलेला अभ्यस्त शब्द. एका शब्दाचा जर किंवा अक्षराचा जर पुनरावृत्ती होत असेल तर त्या ठिकाणी त्याला अभ्यस्त शब्द म्हणतात. आणि हा एकच अक्षर जर पुनरावृत्ती होत असेल तर मग त्याला अंशाभ्यस्त शब्द म्हणतात. आणि दुसरा शब्द जर पूर्ण शब्द बदलत असेल तर मग त्याला म्हणतात पूर्णाभ्यस्त शब्द. म्हाताऱ्याच्या जाळ्यात तो महाकाय देव मासा सापडला. पहा, थकलेला होता, भूक लागलेली होती, तरी तो मागे जायला तयार नव्हता. आणि अशा वेळेला होडी वल्हवणे वल्हा असतो, म्हणजे होडीला पुढे सरकवण्यासाठी एक मोठा, तुम्ही बघितलेलं असेल, होडी चालवताना एक मोठी काडी म्हणून ज्याला आपण, त्याला वल्हे म्हणतात ऍक्च्युली. आणि ही काडी, या काडीच्या साह्याने किंवा या वल्ह्याच्या साह्याने पाणी मागे फेकलं जातं आणि नाव पुढे जाते किंवा होडी पुढे जाते, त्याला म्हटलं जातं वल्हवणे.
ठीक आहे. एकाएकी प्रचंड खळबळ झाली. समुद्रामध्ये अचानकपणे खळबळ निर्माण झाली. अर्थातच देव मासा त्या ठिकाणी असावा. म्हाताऱ्याच्या जाळ्यात तो महाकाय देव मासा सापडला होता. म्हाताऱ्याच्या जाळ्यात तो महाकाय महाकाय प्रचंड मोठा असलेला इथे महाकाय आणि प्रचंड असे दोन एकाच अर्थाचे शब्द आलेले आहेत. असे शब्दांच्या जोड्या सुद्धा विचारतात कृतीमध्ये. तर काय, म्हाताऱ्याच्या जाळ्यात तो महाकाय देव मासा सापडला होता. आपल्या बुलंद आपल्या बुलंदपासून आपण नंतर याची सुरुवात करूया, म्हणजे पुढचा पॅसेज आपण पुढच्या याच्यामध्ये घेऊ. ठीक आहे. तर लक्षात आलं ना काय म्हणते आहे की जो म्हातारा आहे तो अतिशय आशावादी आहे, कणखर आहे आणि जिद्दी आहे. आपण जी गोष्ट ठरवली ती मिळवण्यासाठीचा तो प्रयत्नवादी आहे. आणि अशा वेळेला जरी त्याला भूक लागलेली होती, जरी त्याचे हातपाय थकलेले होते आणि म्हातारा होता, तरी सुद्धा आशावाद पक्का असल्यामुळे, जिद्दी असल्यामुळे तो पुढे पुढे चालला होता. त्याला कोणत्याही परिस्थितीत आजपर्यंत कोणीही त्या देवमाशाची शिकार केलेली नव्हती. असं असताना त्याला त्या देवमाशाची शिकार करायची होती, त्याला आपल्या जाळ्यात पकडायचं होतं आणि त्याच आकांक्षाने तो पुढे पुढे चालला होता. अर्थातच अचानकपणे देवमासा त्याच्या जाळ्यामध्ये सापडला होता. बाकीचं आपण पुढच्या परिचितामध्ये बघू.